अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी. उद्या आपल्याला 21 ध्रुवाचे हे महा उपाय आज मी सांगणार आहे. आपल्याला ह्या उपायाने कोणकोणते फायदे होणार आहेत ते मी सांगते. 21 दुर्वा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या दुर्व्यावरती आपल्याला उद्या आणि ही उपाय आपल्याला चतुर्थीच्याच दिवशी करायचा आहे. पुढच्या चतुर्थीला पण तुम्ही करू शकता आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला तुम्ही ही उपाय करू शकता. ह्या उपायाने आपल्या मुलांची प्रगती होते, मुलांचं शक्ती वाढते आणि आपल्याला प्रत्येक वाईट शक्तीपासनं, वाईट विघ्नापासनं संरक्षण होते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, हे सुख करता आहेत आणि हे दुःख हरता आहेत आणि हे विघ्नाचं नाश करणारे हे देवता आहेत. म्हणून आपण उद्या आवर्जून हे उपाय जरूर करायचे आहे आणि हे संरक्षण कवच आपल्याला बनणार आहे. तर आपल्याला बघा करायचं काय आहे. 21 दुर्वा घ्यायची आहेत आपल्याला. 21 दुर्वाची 21 जोडी घेतलं तर अतिउत्तम. समजा तुम्हाला जमत नसेल तर 21 दुर्व्याची एक जोडी तयार करायची आहे आणि आपल्याला 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आपली गणपतीची चतुर्थीच्या दिवशीची जे काही आपण पूजा करतो, नित्यपूजा करतो, ते कसं करावे, अभिषेक कसं करावे, पूजा कशी करावी, हे सगळं मी डिटेलमध्ये दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आज मी फक्त उपायाविषयीच माहिती सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे हातामध्ये आणि मग आपल्याला 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि आपल्याला फलश्रुती म्हणायची गरज नाही. आता तुम्हाला समजा गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर यूट्यूबला लावायचं आहे आणि आपण श्रवण म्हणजे ऐकायचं आहे. 11 वेळेस ह्या गणपती अथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचं आहे आणि हे म्हणताना ती जी आपण 21 दुर्व्याची जोडी घेतलेली आहे ते आपल्या हातातच ठेवायची आहे. त्याचबरोबर 21 आपल्याला अक्षदाचे दाणे घ्यायचे आहेत. 21 दुर्व्याची जोडी 21 अक्षदाचे दाणे ते हातात धरायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं, प्रत्येक विघ्न संकट दूर व्हावं म्हणून गणपती बाप्पाला विनंती करायची आहे आणि 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून ते आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि ते आपल्या घरच्या गणपतीलाच अर्पण करायचं आहे आणि ते दुर्वा आपल्या गणपती बाप्पाजवळ अर्पण केल्याच्या नंतर 1 तासभर 2 तास गणपती बाप्पाजवळ राहू द्यायचं आहे आणि आपण 21 मोदक आवर्जून करायचे आहेत. 21 मोदक अर्पण करून आपण गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे आणि दुर्वा ते गणपती बाप्पालाच अर्पण करायचं आहे. मग हे सगळं पूजा झाली, आरती झाली, आपण चंद्राला अर्घ्य दिलं म्हणजे चंद्राची बघा आपण पूजा पण करतो. उद्या चंद्राची पूजा करणे, चंद्राला अर्घ्य देणे अति महत्त्वाचं आहे. चंद्राची पूजा करून अर्घ्य दिल्याने आपले सगळे मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान गणेशानेच हा वरदान दिलेला आहे. ह्या दिवशी जो कोणी चंद्राची पूजा करेल आणि चंद्राला अर्घ्य देईल त्याचे सगळे मनोकामना पूर्ण होतात असे भगवान गणेशाने ह्या दिवशीला महत्त्वाचं वरदान दिलेलं आहे. म्हणून आपण आरती वगैरे झाल्याच्या नंतर चंद्र उदय कधी आहे ते पाहून चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची पंचोपचार पूजा करूनच आपण आपला उपास सोडायचा आहे. आणि मग ते जे काही आपण 21 दुर्व्याची जे काही आपण जोडी भगवंताला अर्पण केलेली आहे ते नंतर एका लाल कपड्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते बांधून आपल्या जवळच ते ठेवायचं आहे. आपल्या पर्समध्ये, पाकिटमध्ये आपण जे नित्य वापरतो. आणि बघा ह्याच्यावरती आपण ते मंत्रित केलेलं हे आहे दुर्वा आहे, ते मंत्रित झालेले आहेत. ते प्रत्येक वाईट शक्तीपासनं, वाईट विघ्नापासनं, प्रत्येक संकटापासनं आपलं संरक्षण करेल.
आणि हे प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला आपल्याला करायचं आहे. आणि ह्या चतुर्थीला आपण केले तर पुढच्या चतुर्थीला ते दुर्वा आपल्याला एखाद्या झाडाखाली अर्पण करायचं आहे किंवा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात विसर्जन करून टाकायचं आहे. जर तुम्हाला वाहतं पाणीला अर्पण करू शकत नसाल तर एखादी झाडाखाली पायदळी येणार नाही अशाच ठिकाणी ते ठेवून द्यायचं आहे, कारण का ते सुकलेलं असतं. मग अजून आपण पुढच्या चतुर्थीला 21 दुर्वा घ्यायचा आहे आणि तेच उपाय सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा तुम्ही आवर्जून करा. तुमचे सगळे विघ्न गणपती बाप्पा दूर करतील. आता बघा, उद्या आहे संकष्ट चतुर्थी. संकटनाशक स्तोत्र. हे संकट आपले प्रत्येक संकटापासून रक्षण करणारा हा स्तोत्र आहे. तुम्ही जर गुगलला सर्च करा किंवा तुमच्याकडे नित्यसेवा असेल तर त्याच्यामध्ये हा स्तोत्र सहज तुम्हाला मिळून जाईल. आहे त्याच्या स्तोत्राचं मध्येच आहे संकष्टनाशक स्तोत्र. प्रत्येक संकटाचा नाश करणारा हा स्तोत्र आहे. आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची दररोज पूजा आपण करतच असतो आणि प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाबा असतो. प्रत्येक घरामध्ये गणपतीचे फोटो किंवा मूर्ती असतेच. ह्या दिवशीपासून आपल्याला दररोज 11 वेळेस शक्य असेल तर 11 वेळेस म्हणा. फक्त 2 मिनटं लागतं हा स्तोत्र म्हणायला. जर तुम्हाला एवढं वेळ नसेल तर तुम्ही दररोज सकाळ आणि संध्याकाळ दिवाबत्ती झाल्याच्या नंतर ह्या स्तोत्राचं पाठन केल्याने 6 महिने जर आपण रोज न चुकता जर सकाळ संध्याकाळ पाठन केल्याने आपल्याला आपल्या जीवनातले अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात आणि आपल्याला जे काही आपण भगवंताकडे मागतो त्याच्या जास्त दुप्पटीनं आपल्याला प्राप्त होतात. आणि 1 वर्ष जर ह्याला आपण दररोज सकाळ संध्याकाळ पाठ केले तर हा मंत्र सिद्ध होतो आणि आपण जे मागाल ते प्राप्त होतं. तर एवढं महान आणि एवढं महत्त्व आहे ह्या संकष्टनाशक स्तोत्राला. तर दररोज आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ आवर्जून पाठ करून म्हणायचं आहे. आणि समजा तुम्ही सहज जरी म्हणायला गेला तर हा स्तोत्र सहज पाठ होऊन जातो आणि तुम्हाला न बघतासुद्धा हा स्तोत्र म्हणता येईल. तर एवढं ताकद आहे ह्या स्तोत्रामध्ये. हे नारद भगवंताने ह्या स्तोत्राची रचना केलेली आहे. हा संकटापासून रक्षण करणारा हा स्तोत्र आहे आणि दररोज तर तुम्ही म्हणावाच. आवर्जून उद्या संकष्ट चतुर्थी आहे तर उद्यासुद्धा आपण 11 वेळेस किंवा 21 वेळेस ह्या संकटनाशक स्तोत्राचं पाठन आवर्जून करावे. गणपती बाप्पाची कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होते आणि गणपती बाप्पा सगळे विघ्नापासून आपल्यालाच दूर ठेवतात. आणि तसेच उद्या संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जर आवर्जून जायचं आहे. यथाशक्ती आपण थोडेसे हिरवे मूग घेऊन जायचं आहे आणि गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला घेऊन जायचं आहे. एखादी लाल फूल घेऊन जायचं आहे. गणपती बाप्पाला आपले संकटापासून आपल्या सगळ्या विघ्नापासून दूर करा म्हणून ते अर्पण करून 21 दुर्व्याची जोडी घेऊन जायची आहे. ते अर्पण करून आपली इच्छा सांगून मंदिरामध्ये बसून गणपती अथर्व शीर्षाचं पाठ एकदा म्हणून आपल्याला यायचं आहे. तुम्ही हे करून पहा. तुमचे कोणतेही जर कार्य अडकलेले असेल, कर्जमुक्ती असेल किंवा कार्य तुमचं चांगलं चालत नसेल, पैशाची अडचणी येत असेल तर प्रत्येक कार्य पूर्ण होतात. आणि हे गणपती बाप्पा कार्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विघ्नापासून दूर करून आणि आपलं कार्य सुरळीत करण्याचं कामच म्हणजे हे गणपती बाप्पा आहेत. तर उद्या संकष्ट चतुर्थी आहे. आवर्जून ही सेवा करा. ही माझी माहिती कशी वाटली? जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना माहिती पडेल संकष्टनाशक स्तोत्र चतुर्थीच्या दिवशी कोणती सेवा करावी आणि कोणती आपल्या प्रत्येक संकटापासून दूर होऊ शकतात. तर धन्यवाद. शुभ दिवस.